नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवतोय तळणीचे बाप्पाच्या आवडीचे कळीदार मोदक। तर हे मोदक बनवण्यासाठी अगदी आपण हे गव्हाच्या पिठापासून मोदक बनवणार आहोत आणि मोदक बिस्किटापेक्षा काही कमी लागत नाहीत, इतके सुंदर आणि खुसखुशीत हे मोदक तयार होतात। तर तुम्ही पाहू शकता मस्त असे मोदक आपण बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा। तर हातावरती जरी तुम्ही मोदक असा कुस्करला तरी बिस्किटासारखा त्याचा मस्त असा भुगा होत आहे। तर हे बिस्किटासारखे मोदक बनवण्यासाठी फार काही नाही, अगदी सोप्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या फॉलो करून तुम्ही सुद्धा असे खुसखुशीत बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवू शकता। त्यासाठी इथे आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे। तर इथे मी 1.5 कप मोजून घेतलेलं आहे। तुम्ही वाटीच्या प्रमाणाने घेतलं किंवा अंदाजे घेतलं तरी सुद्धा चालेल। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ पांगून घ्यायचं आहे। इथे 4 चमचे मी साजूक तूप कडकडीत गरम करून हे मोहन आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे। तर तुपाचं नसेल तर तेलाचं मोहन सेम पद्धतीने तुम्हाला कडकडीत गरम करून यामध्ये घालायचं आहे। तर आता हे खूप गरम आहे, तर सुरुवातीला आपल्याला कशाच्या तरी साहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे। हाताला सोसवेल असं झालं की मग हाताने एकसारखं हे पीठ तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले मस्त बिस्किटासारखे खुसखुशीत मोदक तयार होतात। तर पहा मी इथे चांगलं असं मळून घेतलं आणि अगदी याचा पिठाचा लाडू तयार होतोय अशा पद्धतीने पीठ ओलं झालेलं आहे। आता ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलं त्याच कपाने पाणीसुद्धा घ्यायचं आहे। थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळवायचं आहे। खूप सारं पाणी एकसोबत घालायचं नाही, नाहीतर मग पीठ पातळ झालं तर खुसखुशीत मोदक होणार नाहीत। तर इथे पहा मी थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। एकदम घट्टसर पीठ ठेवायचं आहे, अजिबात पातळ करायचं नाही। ज्या प्रकारे आपण पुरी बनवण्यासाठी पीठ मळतो तशाच प्रकारे आपल्याला इथे सुद्धा पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून आता याला आपल्याला झाकून थोड्या वेळासाठी भिजत ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण आतमध्ये सारण तयार करणार आहोत। त्यासाठी एक बाउल भरून आपण इथे कट केलेलं खोबरं घेतलेलं आहे। तर हे खोबरं आपल्याला सुरुवातीला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे असं थोडंसं जाडसर असं आपण खोबरं इथे वाटून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर। तर 1 कप खोबऱ्यासाठी अर्धा कप आपल्याला इथे साखर घालायची आहे आणि पुन्हा एकदा याला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। साखर पूर्ण मस्त अशी बारीक झालेली आहे, पाहू शकता, आणि छान असं रसरशीत सारणसुद्धा तयार झालेलं आहे। अगदी इन्स्टंट हे सारण तयार होतं तळणीच्या मोदकासाठी। तर आता हे सारण आपण काढून घेतोय। तर आपलं सारणही तयार झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी इन्स्टंट आणि तळणीच्या मोदकासाठी शक्यतो अशाच प्रकारे सारण तयार केले जातं। मस्त चोपडं चटचटीत सारण झालेलं आहे, कारण खोबऱ्यामध्ये बऱ्यापैकी तेल असतं, त्यामुळे आपलं मस्त असं सारण इथे तयार झालेलं आहे। चला तर सारण झालं, आता आपण पीठ भिजलंय की नाही ते पाहूया। तर पीठसुद्धा आपलं छान असं भिजलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता, आणि त्यावरती व्हाईट डॉट आलेले आहेत, जेणेकरून आपले अगदी परफेक्ट असं पिठामध्ये तुपाचं प्रमाण झालेलं आहे आणि यामुळे बिस्किटासारखे खुसखुशीत मोदक तयार होणार आहेत। तर इथे आपल्याला लागणार आहे थोडंसं गव्हाचं सुकं पीठ हाताला लावण्यासाठी। आता ह्या उंड्यापासून आपण बनवणार आहोत मोदक। तर त्यासाठी छोटंसं असं उंडा तोडून घ्यायचा आहे, हातावरती छान असा चोळून घ्यायचा आणि मग थोडंसं पिठामध्ये डीप करायचं आहे। तर यामध्ये तूप घातलेलं असल्यामुळे अजिबात उंडा हाताला चिटकत नाही, पण पीठ लावल्याने पटपट मोदक बनवून तयार होतात। अगदी खोलगट वाटी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। ज्या प्रकारे आपण पुरणाची पोळी बनवण्यासाठी उंडा तयार करतो तशाच प्रकारे आपल्याला हे मोदकाची पारी तयार करून घ्यायची आहे। तुम्हाला हातावर पारी जमत नसेल तर तुम्ही ही पारी लाटून सुद्धा घेऊ शकता। तर इथे मी अशा पद्धतीने एकसारखी पातळ पारी आपण तयार करून घेतलेली आहे। अगदी 1-1.5 मिनिटं 2 मिनिटांमध्येच तयार होते। त्यानंतर यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे। आता जेवढं सारण बसते तेवढं सारण आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि आता हा मोदक बंद करून घ्यायचा आहे। खरं तर तळणीचे मोदक बनवायला खरंच खूप सोपे आणि पटपट होतात। जसे की आपल्याला उकडीच्या मोदकांसाठी फार वेळ लागतो, हाताने कळ्या पाडाव्या लागतात, तर हे मोदक अगदी झटपट तयार होतात। आपल्या चॅनलवरती बाकी सगळ्या प्रकारच्या मोदकच्या सुद्धा रेसिपीज आहेत, त्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही त्या रेसिपीसुद्धा पाहू शकता। आता इथे मोदक पूर्ण बंद करून घेतला आणि चमच्याच्या मागच्या साईडने आपण ह्या मोदकाला कळ्या पाडून घेणार आहोत। अगदी हाताने कळ्या पाडल्यासारख्या सुरेख अशा कळ्या आपण चमच्याने याला पाडून घेणार आहोत।
तर खालीपर्यंत आपल्याला ह्या कळ्या अशा पद्धतीने पाडून घ्यायच्या आहे। आता ह्या अशा छान दिसावा, एकसारखा मोदक हाताने बनवलेल्या कळ्यासारखा दिसावा, त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने मोदक बंद करायचा आहे ते मी तुम्हाला दाखवते। असा धरून हातावरती प्रेस करायचा आहे, म्हणजे आपण पाडलेल्या कळ्या छान अशा उमलतात आणि त्यामुळे मोदकसुद्धा सुरेख दिसतो आणि एक एक कळी आपली एकसारखी दिसते। तर याच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता सुरेख आणि सुंदर असा मोदक आपला बनवून तयार झालेला आहे। तर आता इथे मी सर्व मोदक बनवून घेतले, पण तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते की एक मोदक करून दाखवायचा आहे। तर चला, आपण आता एक लाचची पारी राहिलेली आहे, ती पारी अशा पद्धतीने हातावरती गोल तयार करून घ्यायची आहे आणि दोन्ही अंगठ्याच्या सहाय्याने मध्ये तिला खोलगट वाटी तयार करायची आहे, म्हणजे आपल्याला हे सुकं सारण भरवण्यासाठी खूप मदत होते। तर पसरट पारी न करता अशी खोलगट पारी करायची, मध्ये मोदक जुळवून घ्यायला सुद्धा सोपं पडतं। तर आपण इथे खोलगट अशी पारी तयार करून घेतोय। तर दोन्ही अंगठ्याने आपल्याला मध्यभागी ठेवायचं आहे, म्हणजे एकसारखी आणि खोलगट अशी पारी तयार होते। तर आता पारी तयार झाली, यामध्ये सारण घालायचं आहे। अशा पद्धतीने जर तयार केली तर 1 चमचा सारण बसतं। आता हा मोदक आपल्याला बंद करायचा आहे। तर पहा, पटकन मोदक बंद व्हावा, वरची बाजू बंद होण्यासाठी पहा वरती आपल्याला अशा पद्धतीने त्याला कळी पाडल्यासारखं करायचं आहे, म्हणजे पटकन असा मोदक आपल्याला बंद करून घेता येतो। तुम्ही यापैकी दोन्ही टिप्सपैकी कुठलीही म्हणजे पद्धत वापरून असे मोदक बनवू शकता। तर अशा पद्धतीने जर बनवले तर पटकन मोदक असा जुळवून घेता येतो। त्यामुळे दोन्ही पद्धत अगदी सोप्या आणि सिंपल आहे, त्यामुळे तुम्हाला जी बरी म्हणजे वाटेल, जिने सोपं, ती तुम्ही इथे वापरू शकता आणि बनवू शकता। तर छान असा मोदक आपण बंद करून घेतोय आणि सेम पद्धतीने याला सुद्धा आपण कळ्या पाडून घेणार आहोत। आपण अगदी वरच्याच साईडला कळ्या पाडल्या तरी सुद्धा या मोदकाला छान अशा कळ्या आलेल्या आहेत, पण आपण चमच्याने सारख्याच कळ्या पाडून घेणार आहोत। तुम्ही जर इथपर्यंत रेसिपी पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरला असाल तर व्हिडिओला लाईक करा, तसंच तुमच्या परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा। तर इथे त्याचबरोबर आपण मस्त अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहे आणि सेम पद्धतीने आपल्याला हातावरती हा मोदक असा दाबून घ्यायचा आहे। तर पहा, मोदक तर आपले सुरेख मस्त असे तयार झालेले आहेत, तितकेच ते खुसखुशीत सुद्धा होतात। तुम्ही सुद्धा नक्की बनवा। आता इथे आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तर तेल इथे चांगलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण हे मोदक सोडून घेणार आहोत। मोदक सुरुवातीला अर्ध्या मिनिटासाठीच फुल गॅसवरती ठेवायचे आहे, नंतर आपल्याला ते एकदम लो गॅसवरती असे छान असे मंद गॅसवरती तळून घ्यायचे आहे, म्हणजे ते छान असे खुसखुशीत होतात। खुसखुशीत मोदक होण्यासाठी गॅसची फ्लेम जी आहे तर मीडियम असायला हवी। तर आता आलटून पलटून छान असे आपण हे मोदक तळून घेऊया। मोदक तळत असताना त्याचा कलर सुद्धा त्याला खूप सुरेख आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। मोदकाच्या कळ्याही तितक्याच सुरेख आणि मोदकही तितकेच सुरेख आणि खुसखुशीत झालेले आहेत। आता हे आलटून पलटून असे व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहे। जोपर्यंत तेलाच्या बुडबुड्या थांबत नाही तोपर्यंत आपल्याला हे मोदक मंद गॅसवरती तळून घ्यायचे आहे, म्हणजे ते आतपर्यंत चांगले असे तळले जातात आणि खुसखुशीत होतात। आतमध्ये जर पीठ कच्चं राहिलं तरी सुद्धा आपले काही वेळानंतर मोदक जे आहेत ते सॉफ्ट पडू शकतात, त्यामुळे मोदक आतपर्यंत तळला जाण्यासाठी आपल्याला तो मंद गॅसवरतीच तळायचा आहे। सेम पद्धतीने मी इथे सर्व मोदक जे आहेत ते तळून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता। याच पद्धतीने आपल्याला सर्व राहिलेले मोदकसुद्धा आता आपण तळून घेणार आहोत। कलरसुद्धा छान असा आलेला आहे मोदकाला आपल्या, पाहू शकता। तर चला, याच पद्धतीने सर्व मोदक इथे आपले तयार झालेले आहेत। तर तुम्हाला ही मोदकाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल। भेटूया नवीन एका रेसिपीसह। धन्यवाद।